मंगळवारी रात्री अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वर्षावर जाऊन भेटले। त्याचवेळी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील सुद्धा वर्षा बंगल्यावर पोहोचले होते। हा ठरवून घडवलेला योगायोग होता अशा चर्चा सुरू झाल्या आणि राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार असं बोललं जाऊ लागलं। पण यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वेगळ्याच नाराजी नाट्याला सुरुवात झाली। सुनेत्रा पवारांना डावलून तटकरे पटेलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे सुनेत्रा पवार नाराज असल्याच्या बातम्या आल्या। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मात्र भाजपसोबत जाण्यासाठी आमदारांचा खुद्द थोरल्या पवारांवरच दबाव असल्याच्या जोरदार चर्चा झाल्या। पण शरद पवारांनी मात्र अजूनपर्यंत असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही। त्यात शुक्रवारी सुप्रिया सुळेंनी विलीनीकरणाच्या चर्चांना आता पूर्णविराम लागल्याचं सांगितलं। पण शरद पवारांच्या आमदारांचा थेट पवारांवरच दबाव असणं आणि जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं, दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तटकरे पटेल या ज्येष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवारांना न सांगता मुख्यमंत्र्यांना त्याच वेळी भेटणं, या सगळ्या घडामोडी वेगळ्याच समीकरणांच्या दिशेनं इशारा करतायत असं बोललं जात आहे। तटकरे, पटेल आणि जेपी एक होत आहेत का? पवार फॅक्टर मायनस करून राष्ट्रवादीत नवीन पॉवर सेंटर तयार होत आहे का? अशा शक्यता आता वर्तवल्या जात आहेत। या चर्चांमागची, शक्यतांमागची नेमकी कारणं काय? तटकरे, पटेल, जेपी एक झाले तर पवार फॅक्टर कसा वजा होतो समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्याआधी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या 10 पैकी 9 आमदारांची एक गुप्त बैठक घेतली। या बैठकीपासून रोहित पवारांना मात्र लांब ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं। जयंत पाटील यांनी आमदारांची यावेळी मतं जाणून घेतली तेव्हा बहुतेक आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरला। मुख्य म्हणजे पक्ष नेतृत्वानं निर्णय घेतला नाही तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, मग वाईट वाटून घेऊ नका, असाच पवित्रा यातल्या काही आमदारांनी बैठकीत घेतल्याचं सांगण्यात आलं। या बैठकीची बातमी आल्यानंतरच जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर हजेरी लावली। त्यावेळी तटकरे पटेल सुद्धा तिथे उपस्थित होते। पण माझी त्यांच्याशी भेट झाली नाही असं जयंत पाटील यांनी सांगितलं। तर तटकरे पटेलांनी पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांना कोणतीही माहिती न देता थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे सुनेत्रा पवारांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जाहीर नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या। पण जेपी, तटकरे आणि पटेल या तिघांचंही एकाच वेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर असणं हा फक्त योगायोग नसून 3 पॉवर सेंटर्स एक झाल्याचे तर्क यावरून काढले जाऊ लागले। ते कसं ते समजून घेऊया। जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतले नेते। शरद पवारांनी घडवलेल्या पहिल्याच फळीतल्या नेत्यांना कधी ना कधी बॅड पॅच बघावा लागलाय। पण अजित पवार आणि जयंत पाटील यांचं तसं नव्हतं। आता अजित पवारांच्या निधनानंतर साहजिकच पश्चिम महाराष्ट्रात जयंत पाटील हे शरद पवारांनंतरचे वजनदार नेते झालेत। ज्यावेळी जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा या पदाचा जयंत पाटील यांनी खुबीनं वापर केला होता। आपल्या मर्जीतल्या नेत्यांना बळ देण्याचं काम जयंत पाटील यांनी या काळात केलं। आता 2024च्या विधानसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पराभव झाला, पण ज्यांना तिकीट मिळालं त्यात जेपी गटाचे नेते मोठ्या संख्येने होते असं सांगितलं गेलं। मुख्य म्हणजे या निवडणुकांमधून अकलूजचं मोहिते पाटील घराणं, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, सहकाराची पार्श्वभूमी असलेले माढ्याचे आमदार अभिजित पाटील अशा बेरजा जयंत पाटील यांनी केल्या। योग्य वेळी योग्य मदत केल्यानं हे नेते जयंत पाटील यांना बळ देणारे ठरतात किंवा ते जयंत पाटील यांना सोडून जाऊ शकत नाहीत। फक्त पश्चिम महाराष्ट्रच नाही तर कोकण ते विदर्भापर्यंत अशा अनेक बेरजा जयंत पाटील यांनी केल्यात। भर सभेत आपला फेटा जयंत पाटील यांनी ज्यांच्या डोक्यावर चढवला ते बीडचे खासदार बजरंग सोनवणे सुद्धा जेपी गटाचेच नेते मानले जातात। आता भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवारांवर ज्या आमदारांचा दबाव असल्याचं सांगितलं जात आहे त्यात सोलापूरच्या आमदारांचा प्रामुख्यानं समावेश असल्याचं म्हटलं जातं। त्यामुळे हा दबाव आमदारांचा नाही तर जेपी गटाच्या आमदारांचा आहे असंच म्हणावं लागतं। त्यात जयंत पाटील यांनी वेगळा निर्णय घ्यायचं ठरवलंच तर त्यात माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, विरोधी लाटेवर निवडून आलेले आणि पुढच्या निवडणुकीत जिंकायची खात्री नसलेले आमदार खासदार नक्की जयंत पाटील यांना पाठिंबा देऊ शकतात असंच म्हटलं जातं। कारण या सगळ्यांनाच सध्या सत्तेची गरज जास्त असल्याचं म्हटलं जातं। आता या सगळ्याचा शरद पवारांना मोठा फटका बसू शकतो, कारण निवडून यायची क्षमता असलेल्या नेत्यांना बांधणं ही शरद पवारांची खरी ताकद मानली जाते। पण जर हे नेतेच गेले तर पवार फॅक्टर वजा होताना दिसून येऊ शकतो। त्यामुळे
शरद पवारांना नेत्यांचा दबाव झुगारता येत नाही. यातून जयंत पाटील आपल्या गटाच्या माध्यमातून एक स्वतंत्र पॉवर सेंटर तयार करत असल्याचं म्हटलं जातं. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुद्धा याच गोष्टी पाहायला मिळतात. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सूत्र सुनेत्रा पवार यांच्या हातात आली असली तरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेच पक्षाचा कारभार पाहत असल्याचं सांगण्यात आलं. मग तटकरे पटेलांची नावं कार्यकारिणीच्या यादीतून वगळणं, पार्थ पवारांच्या हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादीत तटकरे पटेल विरुद्ध पार्थ पवार असा संघर्ष सुरू झाल्याचं समोर येणं, यामुळे अनेक गोष्टी राष्ट्रवादीत आलबेल नसल्याचंच दाखवत होत्या. मुख्य म्हणजे पार्थ पवार विक्रम काकडेंसारख्या आपल्या मर्जीतल्या नेत्यांना जास्तीत जास्त बळ देत असल्यामुळं पक्षातले सामान्य कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा कायम होत असतात. पार्थ पवार राज्यसभेत खासदार झाले असले तरी त्यांच्याकडे अजित पवारांसारखं नेतृत्व नाही. सुनेत्रा पवार या सुद्धा मास लीडर नाही. त्यामुळे अजित पवारांच्या पश्चात पुढच्या निवडणुकीत निवडून कसं यायचं हा प्रश्न पक्षाच्या अनेक आमदारांसमोर असल्याच्या चर्चा होतात. जमिनीवरच्या कार्यकर्त्याला बळ देऊन त्यांना राजकारणात मोठं करणाऱ्या अजित पवारांचं राजकारण आता दरबारी राजकारणाला रिप्लेस होत असल्याची खंत अनेकदा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. पण तटकरे पटेलांची भाजपशी असलेली जवळीक बघता त्यांचं नेतृत्व स्वीकारलं तर सत्तेचा फोर्स लागल्यामुळं या नेत्यांच्या निवडून येण्याच्या शक्यता सुद्धा वाढतात. त्यामुळे साहजिकच सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवारांपेक्षा या नेत्यांची निष्ठा ही तटकरे पटेलांच्या बाजूने झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं झालं तर तटकरे पटेल हे सुनेत्रा पवारांना डावलून जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील गटासोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. पक्ष वाचवण्यासाठी अजित पवारांनी उभ्या केलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं कारण हे नेते पुढे करू शकतात आणि साहजिकच त्यांच्या या निर्णयाला ॲक्सेप्टन्स मिळताना दिसू शकतो. अशावेळी पक्षातले मुंडे भुजबळांसारखे प्रमुख नेते सुद्धा यासाठी नक्कीच तयार होऊ शकतात. असं झालं तर जयंत पाटील यांच्या रूपात पश्चिम महाराष्ट्रातला सहकाराचा पट्टा आणि मराठा बेस भुजबळ मुंडे तटकरेंच्या रूपात ओबीसी वोट बँक सुद्धा सोबत घेऊन राष्ट्रवादीत तटकरे पटेल जेपी हे नवीन पॉवर सेंटर उभं राहू शकतं. पण यात पवार फॅक्टर मात्र मायनस होताना दिसून येऊ शकतो. दिल्लीच्या राजकारणात राहून राज्याचं राजकारण बॅलन्स करण्याचा शरद पवारांचा पॅटर्नच यामुळे फ्लॉप होऊ शकतो. यामुळे पवार या आडनावाभोवती फिरत असलेलं राजकीय नेटवर्कच कमकुवत होऊ शकतं अशा शक्यता आता वर्तवल्या जात आहेत. राष्ट्रवादीत सुरू असलेली ही सगळी घडामोड फक्त दोन गटांच्या विलिनीकरणाची किंवा सत्तेत जाण्याची चर्चा नाहीये, तर हा त्यापेक्षा मोठा खेळ असल्याच्या चर्चा आता व्हायला लागल्यात. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तटकरे पटेल आणि जेपी खरंच एक होऊ शकतात का? यामुळे पवार फॅक्टर कसा डॅमेज होऊ शकतो याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.